उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य आणि पत्रकार, विषय क्रमांक 34 महानगरपालिका क्षेत्रातील आगामी पावसाळ्यातील अनुषंगाने नाले सफाई, गटारे, डिसल्टिंग व नाले सफाई आणि होल्डिंग पॉन्ड व्यवस्थापन या संदर्भामध्ये ह्या प्रस्तावावर बोलताना आपल्याकडे सगळ्यात मोठे जे प्रश्न निर्माण होतात पावसाळ्यात ते शहरामध्ये पाणी साचण्याचे आणि पाणी साचण्याचे हे जे काही प्रश्न निर्माण होत आहेत ते सगळे मानवनिर्मित आहे असं म्हटलं तर हरकत नाही आहे. कारण आपण टेक्नॉलॉजीला बगल देऊन एका बाजूने जे आवश्यक आहे त्या कामाला प्राधान्य देत नाही आणि त्यामुळे आता घरत साहेब बोलत होते की आमच्या तुर्बे आणि APMC मार्केट हे आपलं एवढं मोठं मार्केट आहे आणि ते जर 4-4 दिवस ठप्प पडत असेल पाऊस आल्यामुळे तर त्याच्याकडे आजही प्रशासन टेक्निकली का पाहत नाही. त्याचप्रमाणे बेलापूर नेहमीच बेलापूर तसंच डिझाईनमध्ये 0.7 मीटर हे समुद्र सपाटीपासून खाली आहे, त्याच्यात पाणी यायलाच पाहिजे, परंतु ते पाणी येऊ नये म्हणून तर डिझायनरने, आपण आर्किटेक्ट आहात मॅडम, आपण डिझायनर जेव्हा डिझाईन करतो आणि डिझायनरचं आपण ऐकलं नाही तर ती जबाबदारी डिझायनरची नसते, ती जबाबदारी आपली असते. आणि हे शहर डिझाईन करताना ह्या शहराला डिझाईन करून आपण होल्डिंग पॉइंट दिले. होल्डिंग पॉइंट ही संकल्पना काय फक्त तिथे पाऊस लावायचा आणि पंपिंग करायची आणि पाण्याचा आवाज ऐकायचा त्यासाठी नाही आहे. ती शहरामध्ये आपत्कालीन अवस्थेमध्ये ज्यावेळेस समुद्राला भरती असते आणि त्यावेळेस 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जर शहरात पडला तो वाहून जाऊच शकत नाही आणि होल्डिंग पॉइंटमध्ये तो ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्या समुद्रातून तो थेट आपला फ्लॅप ओपन होत नाही आणि जात नाही, त्यावेळेस आपण पंपिंग लावतो ज्या ठिकाणी गरज आहे तिथे आणि ते पंपिंग वरून समुद्रात पाणी सोडतो आपण आणि मग त्या होल्डिंग पॉइंटमध्ये ते 300 मिलीमीटर त्या भागात पडलेला पाऊस एकाच वेळेस पडला तरी त्याचा निचरा तिथे होतो आणि पाणी राहत नाही. तसं बघायला गेलं तर मुंबईपेक्षा फार कमी काळामध्ये आपल्या पाण्याचा निचरा होतोय, परंतु हा कधीपर्यंत होईल, हा कायम होणार नाही आहे. आपण पाहतोय की 2005च्या नंतर जो मँग्रोवचा प्रश्न निर्माण झाला आणि ह्या शहराच्या संपूर्ण याच्यावर आणि मग कधी कधी तर नवल वाटतं की सभागृहामध्ये माहिती देतात, प्रशासनाच्या वतीने आयुक्त असतात, IAS झालेले असतात आणि ते सांगतात की कोर्टाचे आदेश आहे. अहो, कोर्टाने मला सांगा ना, तुमच्या गाडीच्या सगळे 4 टायर खोलून टाकले आणि तुम्हाला सांगितलं की सुसाट तुम्ही एक्सप्रेसवेने पळा, तुम्ही पळणार का? मग तुम्ही का विचार करत नाही की ती टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही फरारी घ्या नाही तर कुठलीही घ्या, तिला टायर लावायला लागतात ना, टायर लावले तर ती धावणार आहे. इंजिन किती भारी असलं तर काही ती पंखा लावून उडणार नाहीये आणि त्यामुळे डिसल्टिंग करणं ही नैसर्गिक बाब आहे त्याच्यातली. आणि त्या डिसल्टिंगच्या नादामध्ये मी तर सांगतो की वाशी गावामध्ये 2 होल्डिंग पॉइंट आहेत डिझाईनमध्ये, ते आजही ऍक्टिव्हेट नाही आहेत आणि ऍक्टिव्हेट नाही आहे म्हणजे आपण किती मोठा धोका त्या सानपाडा भागासाठी पत्करतोय तुम्हाला माहिती आहे का? जे आपण आता APMCला ज्या पद्धतीने इथे आपले रामचंद्र घरत म्हणाले की APMC मध्ये पाणी येते, त्या नाल्यात पाणी येतंय कुठून? उद्या त्याच्याबरोबर त्या खोटीच्या कुड्या म्हणजे जे बोलतात ना शील्ड जे त्यांचे ते मँग्रोवचे ते पण तिकडे येतील आणि उगवायला सुरुवात होईल. मग तिथं पण आपल्याला थांबवावं लागेल की तिथं आपला नाला साफ करायचा नाही, असं चालणार नाही. तर महापौर महोदय, मला प्रशासनाला एकच सांगायचं की इथं पहिलं त्यांनी माहिती द्यावी आणि ह्या शहराचं डिझाईन ज्यांनी केलेलं आहे त्या आर्किटेक्टने त्याच्यात काय म्हटलेलं आहे ते तर पाहावं. आपण आपला विद्वत्ता या ठिकाणी पाजळवायची गरज नाहीये. आपण ऐरोलीचा होल्डिंग पॉइंट जो आहे तो पूर्णपणे आता म्हणजे गाळाने फुल भरलेला आहे. पाऊस पडला तर ऐरोलीमध्ये पण पाणी भरू शकतं. आता तो गाळ काढायला कुणाची परवानगी घ्यायची? माझ्या घरात चोर घुसलेला आहे, मी लात मारून पहिला हकलला पाहिजे त्याला आणि नंतर मग त्या ठिकाणी कोर्टात जायचं, कचेरीत जायचं, कुठं जायचं ते जाऊ आपण, जबाबदारी माझी आहे ना. नाही, तो विषय झाला साहेब, बरोबर आहे, आपण रिप्लांटेशनचं नाही आहे. पहिली गोष्ट याला हाकलूनच दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आपण त्या ठिकाणी डिसल्टिंग करताना कोपरखेरणे, ऐरोली, त्यानंतर वाशीच्या 2 होल्डिंग पॉइंट डिझाईनमध्ये ते ऍक्टिव्हेट केले पाहिजे आपण. हा, नाही ते तर आहेच, बरोबर आहे. ते बघा कसं आहे, शेवटी डिझाईनवर बोलताना आपण इकडे जाऊन चालणार नाही. आपण डिझाईनच्या बाबतीमध्ये आपण आग्रह धरला पाहिजे
कोर्टाला या ठिकाणी कोर्टाने सांगायचं की आम्ही संविधान मानत नाही, आम्ही ऍक्ट मानत नाही आणि आम्ही फैसला देणार, असं चालतं का? त्यांना वाचावं लागतं ना, कोर्ट देखील वाचते ना, कोर्टाने वाचलं तरच त्यांना फैसला देता येणार आहे. आणि तो फैसला देताना त्यांनी डोळे बंद करून फक्त हा मला कळलेलं आहे की तुम्हाला हे पाहिजे तुम्ही घेऊन जा, नाही चालत. त्यांना वाचावं लागतं त्याच्यामध्ये. मग आम्हालाही वाचावं लागेल की हे शहर हे प्लॅन सिटी आहे आणि ह्या प्लॅन सिटीची अनप्लॅन सिटी होताना आपण उघड्या डोळ्याने पाहतोय, ही पण गोष्ट काही बरोबर नाहीये. आणि त्यामुळे वारंवार ज्या सदस्यांच्या तक्रारी, आता तुम्ही तर आता आम्ही तर काय उपरे येते तर आता काल परवा कोणते म्हणाल काय उपरे आहेत, आता आम्ही तर उपरेच आहे, परंतु ते उपरे आहेत म्हणून थोडीफार 300 एकर जागा आम्ही लावून धरली. किती? 300-350 एकर जागा लावून धरली. त्याच्यात नाले देखील शिल्लक ठेवले नाही, MIDCने विकायचे नाले. ज्या वेळेस 2007ला 5ला जेव्हा मोठा पाऊस आला त्यावेळेस अँथोनी गॅरेजच्या समोरचा रस्ता देखील वाहून गेला होता. एवढा तो डोंगरावरनं सुलाई देवीकडनं येणारा प्रवाह. साहेब तुम्हाला माहित आहे, नाला त्याने डायव्हर्ट केला आणि ज्या नाल्यावर 10 हॉटेल्स बनवलेत, प्लॉट काढला आणि नाला 90 डिग्री डायव्हर्ट करून कॉन्क्रीटचा बनवलाय आणि तो कधी उखडून वरती जाईल सांगता येत नाही. ह्या शहरामध्ये काय चालू आहे? आणि ती नाली सफाई जबाबदारी कुणाची? महानगरपालिकेची. नाला बनवते कोण? MIDC. प्लॉट काढते कोण? MIDC. इकडे प्लॉट काढते कोण? सिडको. आणि मग महापालिकेच्या महासभेमध्ये चर्चा का होते? ही चर्चा विधानसभेत करा ना, ही चर्चा तिकडे संसदेमध्ये करा. तुम्हालाच भूखंड विकायचे आहे तर तुम्ही करा चर्चा. आम्हाला का वेटीस धरताय? या शहराच्या नागरिकांना वेटीस का धरताय? या शहराचे नागरिक का त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडणार? त्यामुळे हे जे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाकडे आपण पार्टी सोडून मानवता दृष्टिकोनातनं आणि सायंटिफिकली त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ते पाहणार नाही तोपर्यंत अशा चर्चांना काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे आयुक्तांनी येऊन सांगावं की ह्या कायद्यात बसार. कायदा काय? कायदा तुम्ही आमच्यासमोर आणा ना. तुम्हाला ठेवलं त्यासाठी एवढा पगार देऊन. आम्हाला सगळ्यांना समजावून सांगायचंय, आम्ही सगळे अज्ञानी आहोत, आम्हाला सगळं समजावून सांगा, खोलून सांगा. हे शहर कधी कसं 29 गावांना कसं वेगळं केलं, कसं डिझाईन केलं, कुठे पाणी साचणार होतं, कुठं पाणी वाहणार होतं, कुठे किती पंप लावायचे होते, सांगा ना एकदा. घ्या आमचं कार्यशाळा घ्या इथे. तर त्यामुळे आदरणीय महापौर महोदया, माझी एकच विनंती आहे की हा जो विषय आहे हा एक फक्त ठेकेदारी पुरता नाहीये, तर ह्या शहराच्या भविष्यासाठी आहे. आणि ह्या शहराचं भविष्य जे आम्स्टरडॅम शहर नेदरलँडमध्ये आपण पाहतोय, ते 13व्या शतकात बनवलंय, डिझाईन केलंय, ते आजही जसंच तसं आहे. त्यांनी काय शिस्त पाळली आणि आपण का बेशिस्त झालो? का आपल्याला या ठिकाणी एवढ्या लवकर ह्या सगळ्या समस्या भेडसावत आहेत? त्यांना 300 वर्षानंतरही आजही समस्या भेडसावत नाहीये. याचं कारण काय? म्हणजे कुठेतरी आम्ही चुकतो आहोत, त्या चुकीकडे आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. तर त्यामुळे चर्चा करताना ह्या चर्चेच्या प्रस्तावावर आपण सविस्तरपणे ह्या सगळ्या गोष्टी पटलावर आणणं गरजेचं आहे. हे आणावं अशा प्रकारची विनंती. बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो. थांबतो. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।